मी नाही त्यातली कडीला वाटली म्हणजे सगळे जरंगीच्या जाऊन भेटले, सगळे जरंगीला जाऊन भेटले. कशासाठी भेटलो जरंगीला? जरंगी सगळ्याच्या विरजन घालायला, सगळ्याला महाराष्ट्र आमच्या मराठ्याच्याच हातात पाहिजे म्हणतो तो. आम्ही असं ठरवलं स्वामी सर, ह्याच्यापैकी कुणी काही केलं, मी मागे सांगितलं, कुणीच कुठं शहाणपणा करायचा नाही. केला तर त्याच्या घराच्या भोवती 1000 पोरं होणार. मी माझा जो फौज आहे 1000 पोर त्याला घराच्या बाहेर. आमदारही त्याच जातीचा आणि त्यांचा कॉन्ट्रॅक्टर जो रोड बनवला आहे तोही त्याच जातीचा. मग गेले कुठं ओबीसी, अल्पसंख्याक, SC ST काही. आणि काकाने म्हणल्यापेक्षा कुणी जरी तर नाटक केला, कुणी असं म्हणतो माझी आमदार असतील, दादा असतील, कोळगावे असतील, मग हे कोण असतील, ते कोण असतील, डॉक्टर असतील, कोणी असेल. काका तर म्हणलं त्यांनी किती 1000 त्यांची. हे मी म्हणतो मी एकटाच कापी आहे लोकांना घराच्या बाहेरच. चाकूर आणि अहमदपूर मतदारसंघामध्ये ह्या विधानसभेचा सर्वपक्षीय आणि अल्पसंख्याक, मायनॉरिटी, SC OBC चा आमदार होणे म्हणजे या दगडावरती पांढरी रेग आहे. आणि असं जर नाही झालं त्यांचा सगळ्याच सत्यानाश आहे. ते कधीच उडू शकणार नाही. ते आमचं आम्ही करून खाऊ कुठेही हे करू. आपण अशी बातमी बनवा अख्ख्या देवेंद्रकडे गेली पाहिजे, इकडे शरद पवारकडे गेली पाहिजे, आणखी कुणाकुणाकडे गेली पाहिजे अशी बातमी होणार. तुम्ही खरं सांगतो तुम्हाला मी. आणि हा एल्गार जो आहे जवळपास 3 महिन्यापासून चालू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदपुरात सर्वपक्षीय OBC, SC ST, अल्पसंख्याक, भटके विमुक्त पुढाऱ्यांनी मागील 3 महिन्यांपासून आजी माजींच्या जातीची मक्तेदारी संपविण्यासाठी एल्गार पुकारलाय. सध्या हे सर्व नेते एकत्र येऊन अहमदपूर चाकूर विधानसभा 2024चा आमदार हा OBCचाच उमेदवार उभा करून निवडून द्यायचा असा सर्वानुमते निश्चय करण्यात आलाय. उमेदवाराचे नाव विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर घोषित करणार असल्याची माहिती या सर्व पुढाऱ्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन करून दिली आहे. चला तर मग बघूया कोणता पुढारी नेमकं काय म्हणाला. सविस्तर जाणून घेऊया आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून. एका उमेदवाराच्या पाठीमाग या चाकूर अहमदपूर तालुक्यातील सर्व पक्षीय OBC बांधव यांची ताकद आम्ही येणाऱ्या काळामध्ये उभी करू. SC ST मुस्लिम 18 पगड जातीच्या उमेदवारापैकी आम्ही एक उमेदवार आपल्या समोर उभा करू आणि येणाऱ्या काळामध्ये या चाकूर अहमदपूर तालुक्याचं प्रतिनिधित्व OBC, दलित, SC ST या 18 पगड जातींच्या प्रतिनिधी माध्यमात केलं जाईल ही ह्या तालुक्यातील सर्व जनतेची मागणी आहे. आणि त्याला सार्थ घडवण्याचा आम्ही या व्यासपीठावरील समोर आपले बसलेले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू एवढीच ग्वाही मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्याला देतो. आजच्या पत्रकार परिषदेची प्रस्तावना मनावश्य भूमिका तुमच्या समोर विषद केलेली आहे. खरं म्हणजे हे आज आम्हाला सगळ्यांना असं का वाटलं किंवा आम्ही का सगळ्यांनी एकत्र येऊन अशा पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन तुमच्या समोर हे आमचं निवेदन तुम्हाला मांडावं असं वाटलं. याचं कारण असं आहे की संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत असताना मतदारसंघातल्या बहुतांश नव्हे लोकांची भावना ही एक आहे. आणि त्यांनी आम्हाला जेव्हा जेव्हा आम्ही सगळेजण फिरायला फिरतो आमच्या वेगवेगळ्या पक्षाच्या कामाच्या निमित्तानं किंवा आमच्या बैठकांच्या निमित्तानं, तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याची एक भावना आहे. ती भावना अशी आहे की काहीही करा तुम्ही सगळेजण, म्हणजे कुठल्याही पक्षाचं आम्हाला घेणं देणं नाही आहे, पण यावेळेला या दोघांना सोडून कुणीतरी उमेदवारी द्या अशी तुम्हाला हात जोडून विनंती, अशी कार्यकर्त्यांची विनंती आहे. मतदारसंघातल्या सगळ्या जनतेची मागणी. आणि म्हणून मग अशा वेळेला मग सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन, सगळ्या समाजाची भावना लक्षात घेऊन आम्ही असं आपल्याला काही करता येतं का याच्यासाठी आम्ही 3-4 बैठका घेतल्या. असं करायचं का? आणि मग बैठकांच्या नंतर आम्ही सगळ्यांनी आज सगळ्याच म्हणजे OBC समाजाचे नेते आहेत, त्याच्यामध्ये आपल्या अल्पसंख्याक समाजाचे आमचे व्यासपीठ आहेत, कलबुद्दीन होते, आज जरा बाहेर गेल्यामुळे आज नाही उपस्थित, सिराजी आले तर तेही होते. आणि दलित सगळे नेते पण आमच्या बरोबर आहेत. श्रीकांत बनसोडे आज
काहीतरी त्यांचे जावई आलेत म्हणून आता गेलेत, पण आमच्या प्रत्येक बैठकांना सगळ्यांना सिद्धार्थ आहे, तर हे सगळेजण आमच्या बरोबर आहेत. म्हणजे SC ST भटके विमुक्त हे सगळ्या समाजाचे लोक आहेत. त्यांना असं वाटतं की आमचं कुणीतरी प्रतिनिधित्व करायला पाहिजेत. आमचं आतापर्यंत प्रतिनिधित्व कोणी करत नाही, आमचे सुखदुःख आमच्या भावना आमच्या अडीअडचणी कोणी सोडवत नाही, अशी मतदारसंघाची या समाजाची लोकांची भावना आहे. आणि म्हणून त्या लोकांची भावना, म्हणून त्या लोकांनी आमच्याजवळ जी भावना व्यक्त केली आणि त्या भावनेचे कुठेतरी आदर, लोकांचा शेवटी जनता ही जनार्दन आहे, ईश्वर आहे, त्यांचा विचार करून आम्ही सगळ्यांनी बैठक घेऊन या बाबतीचा आम्ही असा निर्णय घेतला की आपल्यापैकी कोणीतरी एक, म्हणजे मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, ओबीसीचा असेल, अल्पसंख्याक असेल, कोणी अशापैकी एक उमेदवार द्यायचा की जो खऱ्या अर्थानं या उपेक्षित वर्गाचं प्रतिनिधित्व करेल आणि त्यांच्या अडीअडचणी त्यांना न्याय देऊ शकेल अशा पद्धतीचा एक उमेदवार द्यायचा. असं आमच्या बैठका 2-3 बैठका झाल्या, त्या 2-2 बैठकामध्ये असं ठरलं आणि तो आज आमची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की आपण सगळ्यांनी, आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतोय. जे महायुतीमध्ये आमचे 3 घटक पक्ष आहेत, महाविकास आघाडीमध्ये 3 घटक पक्ष आहेत, त्या 3 पक्षाच्याकडे आमच्या पक्षाच्या प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीनं कोणी अर्ज करून मागितलंय, कोणी वेगळ्या पद्धतीनं विनंती करून सांगितलंय किंवा आम्ही म्हटलंय आमच्या भारतीय जनता पार्टीचा हा बालेकिल्ला आहे, इथं आम्हाला हा मतदारसंघ सोडा असं आम्ही म्हटलेलं आहे. काँग्रेसच्या सगळ्या आपल्या या नेत्यांनी त्यांनी पण त्यांच्या शिष्टीकडे केलेलं आहे. शिवसेनेच्या लोकांनी सुद्धा, आता बालाजी रेड्डींनी काल उद्धव ठाकरेंना भेटून त्यांनी विनंती केली आहे किंवा हा राष्ट्रवादीच्या पण काही कार्यकर्त्यांनी ओबीसीला इथं उमेदवारी द्या अशा पद्धतीची त्यांनी विनंती केली आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी उमेदवाऱ्या द्याव्या आणि त्यात ज्या समाजाला म्हणजे प्रतिनिधित्व मिळालेलंच नाही अशा समाजाला प्रतिनिधित्व द्यावं अशा पद्धतीची सगळ्यांची विनंती. उपेक्षित जो सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करू शकेल, गोर गरीब सामान्य जनता आहे, ओबीसी असेल, या लोकांचं प्रतिनिधित्व करणार आहेत, त्यांना द्यावं अशा आमच्या पद्धतीची सगळी आमच्या श्रेष्ठींकडे आम्ही विनंती केलेली आहे. ती विनंती समजा मान्य नाही झाली तर आम्ही एक उमेदवार आमच्या ह्या सगळ्या आता जी मला उल्लेख केला त्या सर्व समावेशक जातीमधून एक उमेदवार निवडून त्याच्या पाठीमागे संपूर्ण समाज आणि सगळ्या नेत्यांनी उभं राहायचं अशा पद्धतीचा निर्णय आज आमचा झालेला आहे. आम्ही लवकरच या संदर्भामधले आमच्या सर्वांच्या सर्वानुमती जो काही उमेदवार ठरणार आहे त्याची घोषणा आम्ही लवकरच करू. विजयादशमीच्या साधारण आम्ही ठरवलंय असं, पण जेव्हा लवकरच हा शब्द एवढ्यासाठी वापरतो की ठीक आहे, त्याला 1-2 दिवस इकडे तिकडे होऊ शकतात, अलीकडे होऊ शकतात, पलीकडे होऊ शकतात, म्हणून लवकरच आम्ही ती घोषणा आम्ही करणार आहोत. आपल्या माध्यमातून ह्या आमच्या सगळ्या या ते उपस्थित असे सगळ्याच वेगवेगळ्या त्याच्यातले चाकूर, अहमदपूर अशा दोन्ही मतदारसंघातले सर्व पक्षाचे, सर्वपक्षीय नेते, सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करणारे सगळे लोक आज इथं उपस्थित आहेत. आपल्या माध्यमातून आमचा हा संदेश म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि लोकांपर्यंतही पोहोचावा या अपेक्षाने आपल्याकडे ही पत्रकार परिषद घेण्यात येईल. आपण मी डॉक्टर अशोक मालिंगप्पा सांगवीकर, मी काँग्रेस पक्षाला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष याच्याकडून उमेदवारी मागितलेली आहे. उमेदवारी देत असताना आमचे नेते अमित देशमुख यांना आम्ही भेटलो, त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही पक्षातर्फे तिकीट मागितलेलं आहे. त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही जे काही 4 उमेदवार आहोत तर त्यापैकी कुणालाही तुम्ही दिलं तर आम्ही पक्षाचा उमेदवार असं समजून त्याच्या पाठीमागे राहू. पुन्हा जे काही वातावरण झालं, आपला हा तालुका हा अल्पसंख्याकांचा तालुका आहे पहिल्यापासून, म्हणजे ओबीसी, दलित, बहुजन, भटके विमुक्त, मुस्लिम ह्या सगळ्यांचा हा तालुका आहे. त्यामुळे या तालुक्याचं नेतृत्व अशापैकी जे कोणी असतील त्यांनी करावं असं आमचे नेते अमित देशमुख यांना सांगितलं. त्यांनी असं सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करू, कारण आम्ही आता आघाडीत आहेत. म्हणजे आमच्याबरोबर शरद पवारची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, पुन्हा उबाटा म्हणजे उद्धव ठाकरेंचं शिवसेना आहे. त्यामुळे ते म्हणाले की आमच्या आघाडीत जे मुंबईला ठरेल त्याप्रमाणे उमेदवार देता येईल. तर आम्ही आता इथं जे काही काँग्रेस पक्षाचे उमेदवारी मागितलेले लोक आहोत ते आम्ही इथं हजर आहोत. आमच्यापैकी पक्षातर्फे जर उमेदवारी मिळाली तर आम्ही ही सीट लढण्यास तयार आहोत.
आणि ह्या बैठकीचं फलित हे आहे की जर समजा आमच्यापैकी आम्हाला पक्षाची उमेदवारी मिळाली तर इथं असलेला प्रत्येक जण त्याच्या पाठीमागं राहील, त्याचा प्रचार करेल असंच ठरलंय. बरोबर आहे. मग त्याला पक्ष बघणार नाही, त्याला कोणता पक्ष आहे कुठला आहे हे बघणार नाही. तो फक्त अधिकृत पक्षाचा उमेदवार जर असेल तर त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा असं आमच्या बैठकीत ठरलं. म्हणून आम्ही तुमच्यासमोर हजर झालो. हीच भूमिका मांडण्यासाठी इथं मी आलेलो आहे. जर पक्षातर्फे तिकीट मिळालं तर हे सर्वजण मंडळी तयार होतील. समजा मला नाही मिळालं, दुसऱ्या पक्षाच्याला अधिकृत उमेदवारी मिळाली तर त्यांच्या पाठीमागं सुद्धा आम्ही अल्पसंख्याक, आम्ही जे दलित समाजाचे किंवा बाकीच्या ओबीसीचे आहोत ते आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असा आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे. आणि हे आपल्यासमोर स्पष्ट करावं, आपल्यासमोर हे क्लिअर करावं, हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. ह्या विधानसभेला आम्ही निवडणूक न लढणारे कार्यकर्ते जे आहोत, आम्ही उमेदवारी मागायला नाही. जरी माझं नाव त्यांनी सांगितलं असलं तरी मी काही पक्षाला उमेदवारी मागितली नाही. आणि आमची भूमिकाच अशी आहे की एका जातीची मक्तेदारी राजकारणात नसावी, म्हणून हे बहुजातीय एकत्र आलेत. फक्त एका जातीचं जी मक्तेदारी आहे आणि आलटून पलटून घ्यायचं जे चालू आहे ते यावेळेस थांबावं. त्याच्यासाठी आम्ही प्रत्येकजण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. म्हणून फारसं अधिक वेगळं वेगळं न सांगता आमचा मूळ उद्देश सांगितला. आणि जवळजवळ दसऱ्याच्या आसपास याच्यापैकी जो एक उमेदवार सर्वानुमते फायनल होईल किंवा जर राजकीय पक्षाची उमेदवारी यांच्यापैकी कोणालाही आली तर बाकी सगळे विड्रॉल होतील आणि आम्ही त्या पक्षाचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. राजकीय पक्षाची उमेदवारी नाही मिळाली तर मात्र आम्ही याच्यापैकी एक उमेदवार देणार आणि त्याच्या पाठीमागं प्राणपणानं पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढू आणि अहमदपूर विधानसभेमध्ये चमत्कार घडू शकतो तो घडवून दाखवू, एवढीच या प्रसंगी सांगतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 2-3 महिन्यापासून या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील ज्या घडामोडी चालू आहेत आणि आत्ताच आबानं सांगितल्याप्रमाणे की जे मक्तेदारी एका ठराविक ह्याची चालू आहे आणि जे आलटून पालटून जे यायचं चाललेलं आहे त्याला कुठं तर छेद देण्यासाठी म्हणून ही सर्व अल्पसंख्याक असतील, दलित असतील, ओबीसी या सर्वाला घेऊन सोबत घेऊन आम्ही आणि एक उमेदवार राष्ट्रीय पक्षाच्या तिकीट जर कोणतं मिळालं तर त्यासोबत सर्वांनी राहायचं ठरलेलं आहे. आणि यदा कदाचित नाही मिळालं राष्ट्रीय पक्षाचं तिकीट तर यापैकी एक उमेदवार आम्ही ठरवून त्याच्या पाठीशी सर्व ताकदीनिशी आम्ही त्यांचा प्रचारासाठी मला निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व लोग प्रयत्न करणार आहे. विधानसभा 2024 हम सभी यहाँ अल्पसंख्यक, ओबीसी, माइनॉरिटी और एससी के सभी लोग यहाँ पे उपस्थित हैं. हमारी बात ये चल रही थी पूरे महाराष्ट्र में अल्पसंख्यकों पे, ओबीसी समाज पे, इधर पे थोड़ा बहुत हमारे पे कुछ अन्याय अत्याचार होता है ऐसा हमारी समझ है. एक अघाड़ी बना के या हमारे अहमदपुर तालुके की अघाड़ी बना के ऐसा सबके जरिए से ऐसा समझा गया कि कोई ना कोई माइनॉरिटी का, ओबीसी का, जो भी आएंगे अभी इतने लोगों में से ये होना चाहिए और हम एक दूसरे के सब साथ रहेंगे. हम एक दूसरे का साथ देके यहाँ के उम्मीदवार जो भी रहेगा उसको हम कामयाब बनाने का हमने यहाँ में 1-2 महीने से मीटिंग लेके तय किया है और ये बात आखिर तक रहेंगी. इसमें कोई ऐसा दूजाभाव होने वाला नहीं है. हम एक दूसरे के साथ हैं और हम अगर सब एक साथ रहेंगे तो यहाँ का आने वाला आमदार ये ओबीसी समाज का या माइनॉरिटी का हमारे अखाड़े में कैसा रहेगा. अगर पक्ष की बात है, कोई पक्ष से अगर टिकट लाता है प्रायोरिटी उसको दी जाएगी, नहीं तो हम सबके साथ है. इस जगह पे इतना ही बोलना चाहूँगा. स्वामी सरांनी मला सगळ्यांचं एकच भाषण आले तर आमचं असं ठरलेलं आहे. माझी उमेदवारी होती, मी आपल्याला माहिती आहे मी लावून निवडणूक, पण मी माघार याच्यासाठी घेतली व खिचडी करून काहीतरी करून सगळ्याच डिस्टर्ब होणे म्हणून आम्ही माघार घेतली आहे. आणि सगळेच पाहतो आपण, सगळ्यांनाच माहिती आहे की सगळेच मी नाही त्यातली कडीला वाचल्यामुळे सगळे जरंगेच्या जाऊन भेटले, सगळे जरंगेला जाऊन भेटले. कशासाठी भेटलो जरंगेला? जरंगे सगळ्याच्यात विरजण घालवलं, सगळ्याला
महाराष्ट्र आमच्या मराठ्याच्याच हातात पाहिजे म्हणतो तो. आम्ही तर एवढे आहो, आम्ही असं ठरवलं स्वामी सर, ह्याच्यापैकी कुणी काही केलं, मी मागे सांगितलं, कुणीच कुठं शांतपणा करायचा नाही. केला तर त्याच्या घराच्या भोवती 1000 पोरं होणार. मी माझा जो फौज आहे 1000 पोर त्याला घराच्या बाहेरच निघू देणार नाही. आणि तन मन धनाने ज्याच्याने जे होईल आम्ही सगळेच एवढे ताकदवर, बघाल गाड्या सगळ्या कशा येतात, सगळ्यापेक्षा ताकदवर आम्ही नाही ताकदवर आम्ही सगळ्या गोष्टीने. आणि आम्ही जर एकत्र आलो तर ह्यांचा धाबे दणावून जातील. बोलणं झालं वगैरे एकत्र येत नाही, पण आम्ही एकत्र येणार ठरलं आमचं असं. कुणीही शहाणपणा करायचा नाही. आता सगळ्यात अगोदर आमच्या येणार पाटलांनी सुरुवात केली खरं म्हणजे या गोष्टीची. आणि ज्याही पक्षाला मिळेल तर ठीक आहे, पण आम्हाला माहिती आहे 99% मिळणारच नाही उमेदवारी. आम्हाला कोणाच पक्षाची मिळणार नाही, पक्षाची मिळणार नाही. त्याच्यामुळे एक उमेदवार आम्ही दसऱ्याच्या 1-2 दिवसात मागे पुढे दसऱ्याच्या दिवशी एक उमेदवार म्हणून आम्ही सगळे गावोगाव एवढ्या जर गाड्या धुरा घेतल्या तर लोक येडे होऊन जाते. सगळेच म्हणते ओबीसी आता माणूस येणार नाही. लोकांच्या मनात भावना होईल तशी आहेच. सामान्य माणसाला कळाले, सामान्य माणसाला वाटत कोणतरी या, पण आम्ही सगळे नेता सगळेच कॅपेबल आम्ही सगळेच एकापेक्षा एक चढ जाऊ तरी आम्ही एकच उमेदवार देणार आहोत. आणि आमच्यापैकी कुणी जर शहाणपण केलं, ओरिजिनल सांगायला त्याच्या घरी आम्ही माणसं लावून ठेवणार, 1000 लोक लावून ठेवणार सगळे. त्याला घराच्या बाहेर निघू देणार नाही, त्याला काहीच करायचं नाही निवडणूक होईपर्यंत. असं ठरलेलं आहे. आणि हे आम्ही तुम्हाला करूनच दाखवणार आहोत. ओबीसीचा आमदार केल्याशिवाय राहणार नाही, झालाच पाहिजे. नाही त्याच्यानंतर 100 वर्ष ओबीसीला चान्स नाही. पुन्हा उगं टाळं भजन करत बसायचं देवासमोर, पण वागू देणार नाही कुणी आम्हाला. लातूर जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघामध्ये कोणताही पक्ष कोणत्याही ओबीसीच्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला उमेदवारी देणार नाही. हे जेव्हा आमच्या सर्व ओबीसींच्या लक्षात आलं त्यावेळेपासून आम्ही अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील ओबीसी, दलित, अल्पसंख्याक या सगळ्यांसोबत चर्चा करून आम्ही 3-4 बैठका घेतल्या आणि असं निश्चित केलं येणारी विधानसभा पूर्ण ताकदीनिशी लढून जिंकून आणायची हा ठाम निश्चय केला. हे करत असताना अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातल्या गावगाड्यातल्या प्रत्येकाला असं वाटायला लागलं की इथला ओबीसीचा जो आमचा नेता आहे, मग भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, सगळ्याच पक्षातले नेते मंडळी हे एकत्र येतील का, एकत्र बसतील का, यांच्यामध्ये एकमत होईल का याची त्यांना शंका आहे. आणि हे एकत्र बसल्याशिवाय, एक होऊन बाहेर आल्याशिवाय, सर्वानुमते एक उमेदवार निवडून दिल्याशिवाय ही विधानसभा आपण लढवू शकत नाही आणि जिंकूही शकत नाही असं इथल्या सर्वसामान्य मतदारांना वाटायला लागलं. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की आता जनतेला इथल्या आपण एक मेसेज दिला पाहिजे सर्वांनी मिळून की आम्ही सर्वजण एकत्र आलो, आम्ही सर्वांनी चर्चा केली आणि आमच्यापैकी एकच उमेदवार येणाऱ्या 8 ते 10 दिवसाच्या काळामध्ये जनतेच्या समोर, या अहमदपूर विधानसभा मतदारसंघाच्या समोर एकच उमेदवार आम्ही ठामपणानं आणणार आहोत आणि त्या उमेदवाराला पूर्ण ताकदीनिशी सगळेजण मिळून आम्ही निवडून आणणार आहोत. हे मतदाराला हा मेसेज देण्यासाठीची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली. खरं तर या मतदारसंघामध्ये प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई लागावी असं आमच्या विस्थापित लोकांचं म्हणणं होतं. प्रस्थापितांनी अनेक वर्षे हा विधानसभा मतदारसंघ वेगवेगळ्या पद्धतीने हातामध्ये ठेवलाय. इथला ओबीसी प्रचंड ताकदीनिशी, मग आमदार विनायकराव पाटील असतील, बाबासाहेब पाटील साहेब असतील, या दोघांच्याही पाठीशी खंबीरपणानं उभा राहिलाय. आज ज्यावेळेस आम्ही सगळा ओबीसी मिळून एकत्र बसलो, आम्हाला लक्षात आलं की प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमधून, प्रत्येक पंचायत समिती सर्कलमधून आमचीच माणसं विनायकराव पाटलाचा सगळा गाडा वाहत होते, आमचीच माणसं बाबासाहेब पाटलाचा गाडा वाहत होते. आणि प्रत्येक पंचायत समिती सर्कलला आणि प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलला आमचे एवढे ताकदीचे माणसं आहेत की इथला ओबीसी समाज जर एकवटून बाहेर पडला आणि त्याच्यासोबत दलित समाज आणि मुस्लिम समाज यांनी जर ताकदीनं पूर्ण मदत केली तर निश्चितपणाने या अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. हे चित्र या अहमदपूर तालुक्यामध्ये आज निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गावामध्ये जर पाहिलं इथला मुस्लिम समाज म्हणतोय हे 2 पाटलं सोडून या विधानसभेला उमेदवार आला पाहिजे. हे कुठेतरी व्यक्त झालं पाहिजे, गावगाड्यातल्या माणसाला कळायला पाहिजे, चाकूरच्या माणसाला अहमदपूरला काय चाललंय ते कळायला पाहिजे, अहमदपूरच्या लोकांना चाकूरला काय चाललंय कळायला पाहिजे. इथला दलित समाज म्हणतोय
सगळे 3-4 समाज आज मोकळेत. इथला मातंग समाज आहे, इथला बौद्ध समाज आहे, इथला मुस्लिम समाज आहे, हे आज रिकामे समाज आहेत. सगळ्याच पक्षांनी या समाजाचे फायदे घेतले. या तालुक्याचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील भारतीय जनता पार्टी सोबत आज युती करून निवडणूक लढवत आहेत. मागच्या निवडणुकीला सगळ्या मुस्लिम समाजाचे मतं घेऊन ते आमदार झाले, हे त्यांनी विसरले. आज कुठल्या तोंडाने मुस्लिम समाजाकडे मतं मागायला जाणार आहेत? विनायकराव पाटील 6 महिन्यापूर्वी भाजप सोडून गेलेत. कुठल्या तोंडाने त्यांनी आज मुस्लिम समाजाकडे मतं मागायला जाणार आहेत? त्यांच्याकडे कुठलाही अजेंडा नाही. इतर बौद्ध समाज आहे, इतर ओबीसीचे, दलितांचे, अल्पसंख्याक पदाधिकारी, कार्यकर्ते सगळे मिळून आम्ही आहोत. म्हणून पक्षावरती आम्ही टीका करणार नाही. नेते आमदार किती माझ्या सभेत राहिली पाहिजे याची व्यवस्था चुकीच्या पद्धतीने केलेली व्यवस्था तुमच्या समोर मांडण्यासाठी मी बोलतोय त्या दोघांच्या बद्दल. आणि मग तुम्ही कितीही वर्ष असेच पक्ष बदलून असाच प्रत्येक समाजाचा वापर प्रत्येक निवडणुकीत करून घेऊन तुम्ही जर आलटून पालटून जर आमदारकी तुमच्याच हातात ठेवणार असाल तर या विधानसभेला या मतदारसंघातला ओबीसी, दलित, अल्पसंख्याक समाज निश्चितपणानं रस्त्यावर उतरणार आहे. हे पुढच्या तुम्हाला 15 दिवसाच्या काळामध्ये तुमच्या लक्षात येईल. आणि मी खात्रीपूर्ण सांगतो की इथं जमलेल्या जे पदाधिकारी सगळ्या पक्षाचे आदरणीय दादा असतील, आदरणीय खंदाडे साहेब आहेत, NR पाटील साहेब आहेत, आमचे आदरणीय काका आहेत, किशोर बापू मुंडे आहेत, सगळे ताकदीचे नेते आता आमच्या सोबत आहेत. आणि याच्यातला एकही माणूस असं लाईन सोडून जाणार नाही. अगदी प्रामाणिकपणे सगळ्यांनी मान्य केलंय. आम्ही प्रेसला तुमच्या समोर येण्याच्या अगोदर सगळ्यांनी आम्ही त्या ठिकाणी बोलूनच चर्चा करून बाहेर निघालो. एकही माणूस याच्यामधला मला नाही उमेदवारी मिळाली, मी प्रामाणिकपणे ज्याचं नाव समोर येईल त्याच्यासोबत मी प्रामाणिकपणे राहणार आहे. तेच खंदाडे साहेबांचं म्हणणं आहे, तेच दादांचं म्हणणं आहे, तेच NR पाटील साहेबांचं म्हणणं आहे, तेच भारत चामे साहेबांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं आम्ही आपल्या माध्यमातून जनतेला इथल्या सांगू इच्छितो, एक नम्रपणाचं आवाहन करू इच्छितो की आम्ही सर्व ओबीसीचे, दलित, अल्पसंख्याकाचे सगळे पदाधिकारी अगदी प्रामाणिकपणे आपल्या समोर नमूद करतो की या ठिकाणी या विधानसभेला एकच उमेदवार आणण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि मतदारांनी अगदी निश्चिंत राहावं, आपापल्या ठिकाणी त्यांनी कामाला लागावं की आपला एकच उमेदवार येणार आहे. शंका आहे आमच्या लोकांना, ह्यांचाही वाद करत बसले आणि शेवटच्या टप्प्यामध्ये 2-2, 3-3 उमेदवार झाले तर आपण विधानसभा लढू शकत नाही असं इथल्या अहमदपूर तालुक्यातल्या म्हणजे मतदारसंघातल्या लोकांचं म्हणणं आहे. ते कदापिही होणार नाही, कारण आम्ही प्रस्थापितांना ही ती संधी आम्ही मिळू देणार नाही. याच्या बाबतीतचा आमचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे. मी पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हजर झालात त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि भारत भाऊंना विनंती करतो की त्यांनी आपलं मत मांडावं. जनता पार्टीकडं या अहमदपूर विधानसभेची उमेदवारी मागितलेली आहे. आज या ठिकाणी आम्ही महायुती, महाआघाडी कडे सगळे उमेदवारी मागणारे सर्व पक्षीय या ठिकाणी कार्यकर्ते आपल्या समोर आज आलेलो आहोत. आणि आमच्या मागच्या 2 महिन्यापासून बैठका होत होत्या आणि त्यामध्ये आमचं असं ठरलेलं आहे की जर आपल्याला कुठल्याही अधिकृत पक्षाची उमेदवारी जर मिळाली नाही, मग ती महायुती असेल, महाआघाडी असेल, तर निश्चित स्वरूपात आपण एक उमेदवार या अहमदपूर विधानसभेत देण्याचं ठरलेलं आहे. आणि आपण जर मागचा इतिहास अहमदपूर विधानसभेचा पाहिलात तर 1995ला ज्या वेळेला भगवानरावजी नागरगोजे अण्णा या ठिकाणचे आमदार झाले त्यावेळेला सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांना मदत केली आणि हा इतिहास आहे. तोच इतिहास 2004ला खंदाडे साहेब आमदार झाले त्यावेळेलाही झाला. आणि पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती जर होत असेल तर ही 2024ची निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये निश्चित स्वरूपात आम्हा सर्वांना विश्वास आहे की आमच्यापैकी येणारा उमेदवार हा निश्चित स्वरूपात विजयी होईल. आमच्या ज्या बैठका झाल्या त्या ख्राइस्ट इंटरनॅशनल जीवन सर मध्यवाड यांच्याकडे आत्तापर्यंतच्या बैठका झाल्या. आजही आमची बैठक होऊन आम्ही ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करतोय. आणि त्यामुळं आपण सर्वांनी हा मेसेज जनतेपर्यंत पोचवावा म्हणून आम्ही आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. निश्चित स्वरूपात आपल्याला पुढच्या म्हणजे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर किंवा 1-2 दिवस पलीकडे उमेदवाराची घोषणा होईल आणि त्यावेळेला निश्चित स्वरूपात सगळ्या पद्धतीनं आम्ही कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जाऊ. आणि आज फक्त आम्ही सर्वजण एकत्र आहोत हा मेसेज देण्यासाठी म्हणून आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे.
आज या ठिकाणी या सर्वपक्षीय तळागाळातले सगळे कार्यकर्ते, जे रूट लेवलला असणारे कार्यकर्ते, आपल्या मतदारसंघाचे चाकूर असतील, अहमदपूर असतील मतदारसंघातले सर्वसमावेश कार्यकर्ते आपल्या या ठिकाणी जमलेले आहेत. आता सर्वांनी आपल्याला सांगितले किंवा महाविकास आघाडी किंवा महायुती यापैकी कोणाला जरी तिकीट मिळालं तर ते अगोदर त्यांचा फायनल, आणि नंतर जे आपल्याला या ठिकाणी आमचा जो उमेदवार या ठिकाणी उभारणार आहे त्या उमेदवाराला आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित सगळ्याला समोर जाणार आहोत. काही लोक सुद्धा आणखीन आमच्यामध्ये काही फूट एवढ्यामध्ये नाही पडणार, पण बाहेरचा आणखीन कोणीतरी उमेदवार एखादा उभा करू शकतील, परंतु त्या उमेदवाराला कोणी आमच्यापैकी कोणी साथ देणार नाही. आणि राहिला प्रश्न, या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत हे आमदार विनायकराव किंवा बाबासाहेब पाटील कधी आलटून पालटून ह्या पक्षातून इकडे गेले तर ते त्या पक्षातून, म्हणजे त्यांना फक्त आमदारकीचं स्वप्न. आणि भाषणामध्ये सुद्धा सांगतात आपल्याला किंवा या पट्ट्यामध्ये आपल्याला कोण निवडणूक लढवणार आहे की मी नाही तर तू, अशी जी भाषा त्यांनी वापरते. त्याऐवजी आमच्या जवळपास 3-4 महिन्यापासून ह्या बैठका चाललेल्या आहेत, आणि या बैठकीच्या माध्यमातून आमचं एकच म्हणणं आहे किंवा शेतकऱ्याचा प्रश्न असतील, गोरगरिबाचा प्रश्न असेल, दीनदयाळ म्हणजे मुस्लिम, अल्पसंख्याक, SC या लोकांचे जे प्रश्न आहेत खऱ्या अर्थानं आमच्या ओबीसीच्या लोकांना, अल्पसंख्याकच्या लोकांना माहिती आहेत. म्हणून आपल्याला विनंती आहे की आपले हे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून महायुतीचे जर नाही मिळालं तर या ओबीसीतल्या एखादा चांगला माणूस या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून तयार करणार आहोत आणि त्याच्या पाठीमागे राहणार आहोत. एवढीच आम्ही या ठिकाणी प्रांजळ इच्छा या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त करणार. पत्रकार बंधूंनो, खरं म्हणजे सगळ्यांनी बोलून झालेलं आहे आणि सगळ्यांनी जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे. चाकूर व अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये गेली किती वर्ष झालं हे तुम्ही सगळे बघत आहात. ऍक्च्युली आपल्या तालुक्याचा खेळ खंडोबा झालेला आहे. ऍक्च्युली त्याच कारण सांगतो तुम्हाला मी. आमदार तोच आणि कॉन्ट्रॅक्टर बी त्यांचा तोच. ऍक्च्युली रोडची अवस्था बघा, माझ्या शिवणखेडचाच रस्ता 1 वर्ष झालं बनला नाहीये, आता ते उकळून निघतोय. हे रियालिटी आहे का? आमदारही त्याच जातीचा आणि त्यांचा कॉन्ट्रॅक्टर जो रोड बनवणार आहे तोही त्याच जातीचा. मग गेले कुठे ओबीसी, अल्पसंख्याक, SC ST काही आहे का नाही? आज चाकूर आणि अहमदपूर मतदारसंघामध्ये जवळपास 70% हा समाज आहे. मोर दॅन 70% हा समाज आहे आणि तो समाज जवळपास 30% आहे. मग आम्ही सगळ्या बहुजनांनी आवाज का उठू नये? प्रत्येक ह्या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आपापल्या पक्षातून तिकीट मागितलेलं आहे. जर त्यांच्या पक्षातून तिकीट मिळालं त्यांना वेल अँड गुड, नाही मिळालं एक आम्ही ऑलरेडी ठरवलं आहे. आणि तीही दसऱ्या दिवशीच आम्हाला बोलून सांगायचं की आमचा उमेदवार कोण आहे. आम्ही 2 दिवस माळवी करणार नाही आणि पुढेही करणार नाही, कारण मी आहे कोऑर्डिनेटर. आणि काकाने म्हणल्यापेक्षा कुणी जर इथं नाटक केला, कुणी असू मग तो माजी आमदार असतील, दादा असतील, कोळगावे असतील, मग हे कोण असतील, ते कोण असतील, डॉक्टर असतील, कोणी असेल. काका तर म्हणलं त्यांनी किती हजार यांची, हे मी म्हणतो मी एकटाच कापी आहे लोकांना, घरच्या बाहेरच निघू देणार नाही. यावेळेस चाकूर आणि अहमदपूर मतदारसंघामध्ये ह्या विधानसभेचा सर्वपक्षीय आणि अल्पसंख्याक, मायनॉरिटी, SC OBC चा आमदार होणे म्हणजे होणे आहे. ही काळ्या दगडावरली पांढरी रेग आहे. आणि असं जर नाही झालं त्यांचा सगळ्याच सत्यानाश आहे. हे कधीच उडू शकणार नाही. ते आम्ही करून खाऊ कुठेही, हे कधीही उठणार नाही. त्यामुळं आपण अशी बातमी बनवा, अख्ख्या देवेंद्रकडे गेली पाहिजे, इकडे शरद पवारकडे गेली पाहिजे, आणखी कुणाकुणाकडे गेली पाहिजे, अशी बातमी बनवा तुम्ही. खरं सांगतो तुम्हाला मी. आणि हा एल्गार जो आहे जवळपास 3 महिन्यापासून चालू आहे. आणि हा एल्गार चालू केला एन्नार पाटलांनी, भिंगोलीनी, आणि त्याच्यानंतर मी जोडलो त्यांना. म्हटलं बघूत कोण काय करतंय. सगळ्याची वस्त्रमुठ तर बांधावं लागेल ना, एखाद्याला तर बोलावं लागेल. बोलल्याशिवाय जमणार नाही, कारण कसं आहे सगळे मोठे मोठे खनखिंगण नेते आहेत. मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे, पण मी म्हणलं मी बोलणार, मी ट्रान्सपरंट राहणार आणि तुम्हाला ऐकायचं, सगळ्याला ऐकावं लागेल सांगितलंय. आणि सगळ्यांनी मान्य केले. सगळ्यांनी मान्य केले ना? मी आणखी ओढून घेतो तुमच्या पुढं. आपण आल्याबद्दल धन्यवाद. अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषयावर होणार आहे. आज पहिल्यांदा सर्व SC ST OBC
अल्पसंख्याक या सगळ्याची वज्रमूठ अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकत्र झालेली आहे. हे एक चांगला संकेत आहे. माझी आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून नेते मंडळींनाही विनंती आहे की हा आपल्या सर्वांच्या अस्तित्वाचा विषय आहे. ठीक आहे, आम्ही मायनॉरिटीमध्ये आहोत, अल्पसंख्याकमध्ये आहोत, आमदार तुम्ही होणार आहात, म्हणून ज्यांना आमदार व्हायचंय त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे, तुमच्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे आलेलो आहोत. तुमच्या तडजोडी पडद्यामागच्या जमणार नाहीत. एकत्र आलेले आहेत तर एकत्रपणानं आपण सामोरं जा. आम्ही खंबीरपणानं सामोरं राहू. नाहीतर तुम लढो हम कपडे संभालते असं कोणी म्हणायची हे करू नये, अशी नम्रतेची विनंती या पत्रकार च्या निमित्तानं या ठिकाणी करणार आहोत. तालुक्यामध्ये एक चांगलं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि आत्ताच सरांनी सर्व मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मोठा बहुसंख्यक समाज या ठिकाणी ओबीसी वर्ग आहे, एससी आहे, अल्पसंख्याक आहे, मायनॉरिटी आहे, या सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांच्या मताचा एक माणूस या ठिकाणी पुढे केलं तर निश्चितपणानं या ठिकाणी आमदार हा आपल्या विचाराचा या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून हे एक चांगले संकेत आहेत. या संकेताला दसऱ्याच्या निमित्तानं आपण पुढे करावं अशी नम्रतेची विनंती करतो. थांबतो. आज या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे सर्व पक्षाचे, सर्व समाजाचे सन्माननीय नेते, आपण सर्व पत्रकार भावांनो, या पत्रकार परिषद घेण्याचा हेतू असा, गेले अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्षे या मतदारसंघात फिरत असताना बहुतांश मतदारांनी, बहुतांश कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त केली व किती दिवस प्रस्थापितांच्याच मागे राहायचं. आणि म्हणून ओबीसी, मायनॉरिटी, एससी, एसटी, अल्पसंख्याक यांच्यापैकी कोणी ते चेहरा पुढे आला पाहिजे आणि त्या भावनेतून हा मेसेज मतदारापर्यंत, राज्यकर्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आता माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं, या परिषदेमध्ये, पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त होत असताना ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक त्याच्या आकडेवारीवर न जाता आम्ही एवढंच म्हणतो की हा समाज जर एक झाला तर कुठलंच पद, कुठलेच निवडणूक या प्रवर्गातले लोक हरणार नाहीत. आणि याच लोकांच्या जीवावर याच्या अगोदरचे सगळे नेते निवडून आलेले आहेत आणि सगळ्यांनी समन्वयातून हे ठरवलंय की जो इलेक्टिव्ह मेरिटचा असेल, तो निवडून येऊ शकतो, त्याचं नाव ही सगळी टीम दसऱ्याच्या अलीकडे पलीकडे एखाद दोन दिवस ते नाव डिक्लेअर करतील. त्याच्या पाठीमागं सगळ्यांनी ताकद लावायची आणि ताकद लावल्यावर राज्यकर्त्यांना हा निरोप द्यायचा आहे की 6 मतदारसंघ आहेत लातूर जिल्ह्यामध्ये. 6 मतदारसंघात किमान 2 ओबीसी उमेदवार दिलेच पाहिजेत. सगळ्यांचा आग्रह असा आहे की महाविकास आघाडीचेही इथं नेते आहेत, त्यांनी त्यांच्या पक्षाकडे मागणी केलेली आहे उमेदवारीची. महायुतीचे या ठिकाणी नेते आहेत, त्यांनीही आपापल्या पक्षाकडे मागणी केलेली आहे. त्या पक्षाने जर दखल दिली, ओबीसीला किंवा या ग्रुपमधल्या लोकांना जर उमेदवार दिली, तर आम्ही सगळे पक्षीय जोडे बाहेर काढून आम्ही एकमेकाला मदत करणार आहोत. समजा यदा कदाचित महाविकास आघाडी आणि महायुतीनं नाही तिकीट दिलं तर आमच्यापैकी जो कोणी अपक्ष निवडणुकीसाठी उभा राहील त्याला आम्ही सगळे म्हणून ताकद लावणार आहोत आणि त्याला विजयी करणार आहोत. एवढं या निमित्तानं आपल्याला सांगायचे. पत्रकाराला आमची विनंती राहणार आहे, हा विषय प्रिंट मीडिया असो किंवा प्रेस मीडिया असो, आपण याला हायलाईट करा. कारण ओबीसीच्या, मायनॉरिटीच्या भावना अनेक पक्ष आहेत, अनेक राज्यकर्ते, त्यांच्यापर्यंत जाऊ द्या. एवढा बहुसंख्येनं असणारा समाज हा नेहमी उपेक्षित आहे आणि सगळ्यांचे कामं करून, ते समाजातल्या गावगाड्यामध्ये कामं करून असेल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये सगळ्यांची सेवा करूनही असेल, हा समाज 18 पगड समाज उपेक्षित आहे. त्याची उपेक्षा थांबावी, त्याला लोकप्रतिनिधी संधी मिळावी, याच्यासाठी हा केलेला प्रपंच आहे. हा प्रपंच आपण लोकांसमोर, मतदारासमोर, राज्यकर्त्यासमोर व्यवस्थितपणाने मांडावा, एवढी आपल्याला नम्र विनंती करतो. अत्यल्प सूचनेवर आपण पत्रकार एवढ्या संख्येने जमलात, आपले सर्वांचे आभार मानतो. मान्यवरांचं आणि आपलं सर्वांचं दर्शन घडलं, सत्संग घडला, त्याबद्दल स्वतःला धन्य समजतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच्यामध्ये शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी आणि अजित पवार कोण मागितले उमेदवार ओबीसी पैकी? ओबीसी पैकी नाही कोणी मागितलं नाही. कोण कोण आहेत आता त्याच्यात? कार्यकर्ते आहेत ना, दादा वगैरे? नाही, काँग्रेसचे दादा. दुसरे कोणीच नाही का ओबीसी मध्ये? राष्ट्रवादीकडे कोणी मागितलेलं नाही. उभाटाकडे मागितले, काँग्रेसकडे मागितले, भाजपच्या 3 मित्र पक्षाकडे मागितले. राष्ट्रवादीच्या दोन्ही नाही. महत्वाचा माझा प्रश्न आहे, दोन्हीकडून जर तुम्हाला जर उमेदवारी जर मान्य झाली तर मग काय करणार तुम्ही? अपक्ष लढणार हे सांगितलं ना.
मान्य काय नाही, त्यांचा प्रश्न. त्यांचा प्रश्न असा आहे की 2 पक्षांनी आम्हाला ओबीसीला उमेदवारी दिली तर काय करणार आम्ही? तर आम्हाला ही पूर्णपणे खात्री आहे, आम्हाला हेच मिळणार नाही. तेव्हा 2च्या आम्ही अपेक्षा इतकी वर्ष राजकारणात राहतोय, त्यामुळे आम्हाला एक सुद्धा ओबीसीला उमेदवारी दिली जाणार नाही याची आम्हाला म्हणजे दाट शक्यता असल्यामुळे कारण ते गृहीत धरूनच आम्हाला इतक्या जणांपैकी 1 जणाची उमेदवारी तुमची 100% होणार आहे. खंडागळे साहेब, तुम्हाला जर वगळलं तर तुमची भूमिका काय असणार आहे? आमच्या ग्रुपपैकी जो निर्णय होईल, ज्या पक्षाला सपोर्ट करायचं ठरेल त्याला आम्ही सपोर्ट करणार आहोत. दुसरं अशीच एक पत्रकार परिषद आपण घेतली होती इथेच. तुम्ही सांगितलं होतं आमदार भाजपचाच होईल, त्याचं काय झालं? भाजपचीच होती साहेब, त्याच्यामध्ये सगळे होतात ना तुम्ही. आता भाजपला तिकीट समजा सुटलं आता ABC माणसाला सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करा. आम्ही त्यावेळेला ती पत्रकार परिषद आम्ही सर गल्लत करू नका, ती पत्रकार परिषद भाजपची होती. भाजपच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तेव्हा सांगितलं होतं की आम्हाला भारतीय जनता पार्टीचाच हा आम्ही मागितलं असं सांगितलं. ठीक आहे ना? आणि आजही आमच्या पक्षाकडे आमच्या भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला तिकीट द्यावे असं आमची विनंती आजही आहे बरं का. आणि आज जर मिळालं आम्हाला तिकीट मिळालं तर हे सगळे लोक सुद्धा आमच्याबरोबर राहणार. नाही, भाजपमधून B माणसाला A माणसाला मिळालं. आता हे जे ओबीसी तुमचे संघटन आहे दुसऱ्या समाजाला मिळालं तर काय आम्ही तुमचं तुम्हाला नाही दादाला आणि जनसंवाद यात्रा तुम्ही दिलीपराव देशमुख यांच्या सोबत केली, आज दिलीपराव देशमुख तुमच्या मध्ये का नाही? ओबीसी हा जो आहे ना आजचा जो विषय आहे ना गल्लत करू नका. दिलीपराव देशमुखला भाजपने उमेदवारी दिली तर तुमची भूमिका बघा. मी तुम्हाला पुन्हा ते सांगतो, आजची ही पत्रकार परिषद आहे ही ऐकून घ्या ऐकून घ्या. पक्षाची पत्रकार परिषद नाही आहे. आम्ही पुन्हा सुरुवातीला सांगितले आम्हाला आमच्या ओबीसीला काँग्रेस पक्षानं सुद्धा जरी उमेदवारी दिली तर आम्ही त्याचा प्रचार करणार आहोत. तेव्हा ही पत्रकार परिषद नाही, तेव्हा पत्रकार पक्षाचे प्रश्न इथं नका विचारू. आता उमेदवारीचा साहेब आमदारकीला उभा टाकणार प्रश्न पक्षाचेच येणार. काय ठरलंय? काय ओबीसी कोणत्याही पक्षानं ओबीसीला जर उमेदवारी दिली नाही तर हे सारे एक उमेदवार उभे करतील आणि त्याचा प्रचार करतील. हे तुम्ही उपस्थितांपैकी जर शांतपणे कोणी गेलं तर त्यांना तुम्ही अडवं जाणार आहे. बाकी इतर बी आहेत. तुम्ही आता काकांनी म्हटलं की कोणी शांतपणा जर केला तर मी त्याला एकटंच बघून घ्यावं. त्याच्यानंतर मध्यवर्ती साहेबांनी म्हटले तुमच्या व्यतिरिक्त कोण सुद्धा उमेदवार आहेत त्यांनी उमेदवारी दाखल, मग काय करणार? प्रेमाचा सल्ला आहे ओबीसी मध्ये कोणी उभारू नये आणि आपल्या माणसाचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या प्रेमानं त्यांच्या भाषेत बोलले. त्यांना विनंती करू आम्ही की बाबा ओबीसी समजा कोणी थांबला तर उभारू नका तुम्ही. प्रत्येक वेळेस ओबीसीनं तुम्हाला भरभरून मतदान दिलेलं, तुमच्या मधले इकडं काही 4 त्याला नाही मिळालं की इकडे 4 त्याला तिकडे त्याला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काहीतरी असं एक ठोस निर्णय घ्यावा. आज निर्णय घेतलाय ना. बाकीचे पण आहेत अजून भाजपमधून मागणारे आहेत. झालेली आहे, चर्चा झालेली आहे, पण आज तुम्हाला लगेच सगळं सांगणार नाही. आम्ही उमेदवार सांगू उमेदवाराचा चेहरा पुढे आणण्यासाठी दसराच कशासाठी शोधतात, तो उशीर व्हायला लागला असं वाटत नाही का? आम्ही पाहावं की नाही आम्ही पक्षाचे निर्णय काय होतात बघावं लागेल. निर्णय 10-12 तारखेला होतील पक्षाच्या नुसार. त्याला सगळ्यांचे धन्यवाद, सगळ्यांचे आभार. आवाज बहुजनांचा.